लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी। मोठ नाडा विहीर दोरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी। सावता मुनी केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा। लसूण मिरची कोथिंबिरी अवघी व्यापिली पंढरी। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या। ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा रे दयाळा। तुमचा अनुग्रह लाभलो रे पावन झालो चराचरी। तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम। मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपम। गोरक्षे जालिंदर चर्पडाश्य अडवंग काणीप मचिंद्राद्या चौरंगी रेवानक वर्तनी संज्ञा। भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धहा। धन्य धन्य अडवंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा। राम भरोसे राम भरोसे राम मिनो। राम नाम बिसवा सुमिरन सुमंगला कुशल माघत तुलसीदास। दास रे मागत तुलसीदास। प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सभेकरता निवडलेला भंग श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या गाथेतील अत्यंत महत्वाचा अभंग। आज श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने श्री क्षेत्र बायजाबाई जेऊर तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी कीर्तनासाठी निवडलेला आहे। समस्त आयोजक संयोजक गावकरी मंडळी आणि बायजाबाचा मित्र परिवार सर्व सप्ताह कमिटी 3 दिवसाचा हा कीर्तन महोत्सव अत्यंत आदराने आनंदाने आपण सर्वांनी इथे साजरा केलेला आहे। आज पुण्यतिथीचा दिवस आपण सर्वजण इथे जमले आहोत। ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम इथे होतो आहे ते हरिभक्ती पारायण बाळकृष्ण महाराज भोंदे, हरिभक्ती पारायण हरिभाऊ महाराज भोंदे आणि आदी करून साधू संतांच्या मार्गदर्शनाने गावकरी वारकरी टाळकरी मारकरी सर्वांच्या एकत्रीकरणाने हा उत्सव साजरा होतो आहे। पूजनीय आमचे जेऊरकर बाबा आवर्जून कीर्तनाला बसलेले आहेत। महाराजजी धन्यवाद तुम्हाला। तब्येत ठणठणीत बघून बरं वाटतं। एकदा महाराजांकरता जोरात टाळ्या वाजवा। आमचे ते अत्यंत जीवलग आहेत। महाराजांना धन्यवाद। या ठिकाणी दोन्ही चौकदार तंदुरुस्त आहेत, म्हणजे आहे काही नाही काही। दोन्ही चौकदार मामा गोळ आहे। चौकदार मामाला मनापासून धन्यवाद। दोन्ही मृदुंगाचारी महाराज अत्यंत घाम येईपर्यंत वाजतात। तुम्हाला दोघांना धन्यवाद। इकडचे आता दोघं तिघं गायनाचार्य सर्व महाराज तुम्हा सर्वांना धन्यवाद आहे। विनयकरी टाळकरी वृद्धाप्ती वृद्ध तुळशीवाल्या माता भजनी मंडळी गावकरी मंडळी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। उपस्थित आपण सर्वच जण इथे आहात। ज्यांनी ही तारीख आग्रहाने घेतली आग्रह केला ते आमचे वामन भाऊ आणि विजू भाऊ बनकर
त्या त्यांना दोघांनाही धन्यवाद देतो. गावाच्या वतीने आपण पुढे येऊन संपर्क केला त्याबद्दल धन्यवाद आहेत. इथे बसलेले महिला पुरुष आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि माझ्या विचाराला प्रारंभ सुंदरसे वातावरण वायदाबाता मंगल कार्यामध्ये आहेत. या मंगल कार्यामध्ये किती धो पाऊस आला तरी काही अडचण नाहीये. अशी सुंदर व्यवस्था आयोजकांनी केल्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. सुंदर निवेदन आहे, सुंदर आयोजन आहेत. आज मिरवणूक झाली, सर्वांनी आकाशबाजी फटाके खूप उत्साहामध्ये हा सोहळा पार पाडलेला आहे. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आज संत श्रेष्ठ सावता महाराजांची ही पुण्यतिथी. माय बापांनो, जगामध्ये अनेक संत झालेले आहेत, पण असे काही मोजके संत आहेत त्यांना संत शिरोमणी पद प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये नामदेव महाराज आणि संत सावता महाराज यांना संत शिरो ही पदवी लागलेली आहे. संत शिरोमणी ही पदवी अन्यत्र संताला पाहायला मिळत नाही. बाबा दोन संतांच्या पुढेच पाहायला मिळते, संत शिरोमणी नामदेव महाराज आणि संत शिरोमणी सावता महाराज. विचार करा, माझे अग्रगण्य संत झाले. एकाला देव मंदिरात भेटला आणि एकाला देव मळ्यात भेटला. असे अग्रगण्य संत दोनच आहेत, ते सावता महाराज आणि नामदेव महाराज. हे देवाकडे गेले नाही, सहज यांना सहजरित्या देव भेटलेला आहे. अट्टहास नाही केला. सावता महाराजांच्या बाबतीमध्ये सावता महाराज देवाकडे गेले नाही, देव त्यांच्याकडे आला. अशा अंतःकरणाची उंची ज्यांची आहे ते सावता महाराज आहे. मायबापांनो, देवाकडे आपण जावं ही सामान्य भक्ती, पण देवानेच आपल्याकडे यावं ही भक्तीची पराकाष्ठा आहे. एक तर देवच कळत नाही. काही काही माणसं म्हणतात देव असला तो दिसला नसता का. लोक अडबंगत भेटते, बाबा माझी गादी अडबंगनाथाची, मला अडबंगत भेटते. असे लोक आहेत. देव असता तर दिसला नसता का. देव दाखवण्याची वस्तू नाही, देव अनुभवायची वस्तू आहे. देव काय बाजारचा भाजीपाला आहे, ते आता तसं नाही करायचं काही, बरं का. बाजारचा भाजीपाला नाहीये देव. देव अनुभवायची वस्तू आहे. अनुभवाने तो भेटतो. अनेकांना आला, संतांना भेटला, आपल्यालाही भेटेल. भक्ती करावी लागेल. पण काही नास्तिकवादी माणसं देवाला मानत नाही, देवाची सत्ता मानत नाही, देवाचं अस्तित्व मानत नाही. का? ज्या अर्थी तो दिसत नाही त्या अर्थी या जगात देव नाही. मला सांगा, बऱ्याच गोष्टी डोळ्याने दिसतात, त्या तरी खऱ्या असते का हो? दिसत नाही म्हणून मानत नसेल, बरं का चष्माल बाबा, पण बऱ्याच गोष्टी दिसतात त्या तरी खरी आहेत का? काही दिसत नाही, काही दिसतात. पण दिसणाऱ्या गोष्टी सगळ्याच खऱ्या कुठे आहेत? ऐकताय ना आपण? बऱ्याच गोष्टी डोळ्यांनी दिसतात. मृगजळ हे डोळ्यांनी दिसतं, खरं असतं का? डोळ्यांनी मृगजळ दिसतंय, म्हणजे हरणाला जे पाणी दिसतं त्याला मृगजळ म्हटलेलं आहे. डोळ्याने दिसतं पण खरं नसतं. खरं नाही ते दिसतं. हरण त्याच्या मागे किती किलोमीटर पळाल्यावर पाणी मिळेल हो तिथलं? कारण ते पाणीच खरं नाही. त्याच्या मागे हरण किती लांब जरी गेलं तरी ते खरं नाहीये. हरण मरेल पण पाणी मिळणार नाही. तसं या संसारामध्ये खरं सुख आम्हाला दिसतं, भासतं, ते खरं नसतं. डोळ्यांनी खरं वाटतं. संसार करून करून म्हातारे झाले, गेले तरी खरं सुख भेटलं नाही, बरं का. किती गेले हो? आजा गेला, पंजा गेला,
गेले. आजा गेला पंदा गेला, बाप मसना गेला रे. अरे देखत देखत नातू पंतो तोही तैसा वाला रे. देखत देखत नातू पंतो तोही तैसा झाला रे. सगळे गेले महाराज, सुख नाही भेटलं. बरं का, संसारात सगळे चाललेले आहेत, सगळेजण सुखा करता प्रयत्न करतात. सुखा लागी करीशी तळमळ. सगळे तळमळ करतात, सुखा करतात, ते सुख मिळतच नाही. का? जिथे आम्हाला सुख आहे ते भेटत नाही, आणि जिथे नाहीये तिथे आम्ही शोधल्याशिवाय राहतो. या संसारामध्ये सुख आम्ही पाहायला लागतो. हा संसारच दुःखाचा आहे महाराज. दुःख बांधवारी आहे हा संसार. 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 काय करे माय बापांनो, दुःख बांधवडी आया हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. संसारामध्ये दुःख आहेत, आणि या संसारामध्ये दुःख रूपी संसारात जर सुख शोधण्याचा प्रयत्न केला, मिळणार कसं? जिथे सुख नाही तिथे प्रयत्न केला काय फायदा होईल? जी गोष्ट जिथे नाहीये. एक माणूस बाजारामध्ये गेला, दुकानात गेला आणि सांगितलंय, बघा
₹10 घ्या पण पेढे द्या. दुकानदार म्हटलं नाही हो. मग ₹20 घ्या पण पेढे द्या. दुकानदार नाही म्हटला हो, नाही बाबा नाही शक्य. अहो ₹50 घ्या पण पेढे जरा बोला ना, पेढे द्या. दुकानदार म्हटला नाही हो. अहो 100 घ्या पण पेढे बोला ना तुम्ही, द्या. काय पोरं गोडवाने आले बाबा इथे. लहान लहान मुलं जसे देवाघरचे बोला. बघा ना, ₹100 घ्या पण पेढे द्या. दुकानदार नाही म्हटलं नाही हो. अहो 200 घ्या पण पेढे. दुकानदार म्हटलं नाही हो. 500 घ्या म्हशीच्या दुधाचे पेढे वामनराव. दुकानदार म्हटला 500 घेऊन सुद्धा नाही हो विलास भाऊ. बरं का नाही हो. मग 1000 घ्या पण पेढे द्या. दुकानदारानं हात जोडले. ₹10 1000 पर्यंत मजल गेली पण दुकानदार म्हटला नाही हो. का? त्याला माहिती तुकाराम महाराज आले आता महाराष्ट्रात. नाही कळलं तुम्हाला? जाऊ द्या. मुंडे तुकाराम मुंडे महाराज आले आता, भेसळ होणार नाही. त्यामुळे पेढे मिळणार नाही. ओरिजिनल अवघड आहे ना म्हशी मिळणं, बरोबर आहे का? ओरिजिनल दूध फार अवघड आहे. आता पेढे पाहिजे. तो म्हणला नाही हो. 1000 घ्या पण पेढे. वा, आता खरे बोलले बापोर, असे पोरं पाहिजे. 1000 घ्या पण पेढे. दुकानदार म्हटला नाही हो. मग ₹1000 पर्यंत आलं. दुकानदार आले बाहेर आणि सांगितले, बघा तडा 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 तडा. दुकानदार बाहेर गेले आणि सांगितले, हे मामा 1000 दिले तरी पेढी देणार नाही का? का म्हणजे? अहो तुम्ही माझ्या दुकानात आले, बरोबर आहे. मला ₹1000 बरोबर आहे. आणि पेढे बरोबर आहे ना? काय बरोबर आहे? ₹1000 पर्यंत मदत केली, ₹10 पासून तुमची. बर पेढे द्या ना. बघ नाही रे बाबा. का नाही देणार तुम्ही? बाहेर या दुकानाच्या. आले दोघही आले दुकानातून बाहेर. बघ काय करायचं, माझ्या दुकानाचं बोर्ड वाचा. आणि मग त्या दुकानाचं बोर्ड वाचायला लागले. त्या दुकानाच्या बोर्डावर लिहिलेलं होतं, इथं जोडे मिळेल पेढे नाही. तुम्ही जागे का? या दुकानात जोडे मिळेल पेढे नाही. आता सांगा, जोड्याच्या दुकानात येडे जरी झाली तर पेढे मिळेलच कसं? दुकान कशाची आहे? जरा बोला गड्या, पाया पडतो तुमच्या. कोणी दम दिला का तुम्हाला? जरा बोला ना, मोकळे राहणार, असे गंभीर नका राहू. बरं का? जोड्याच्या दुकानात पेढे मागून वेडे झाले तरी पेढे मिळणार नाही का? दुकान चुकले, ठिकाण चुकलं. तसाच आहे, ज्या संसारात सुख नाही तिथं जीवनभर प्रयत्न केला तरी आम्हाला सुख मिळणारच नाही. ठिकाण चुकलेलं आहे. सुख नाही को
माय बापांनो, ज्याच्यामध्ये आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करतो तिथं सुख नाही हे कळालं. ठीक आहे महाराज, सुख नाही कोठे आलिया संसारा. मग महाराज, ज्या संसारात सुख नाही, मग त्या संसाराचं काय करावं? सोडावं का? नाही रे बाबा, सोडून चालणार नाही. संसाराला सोडून चालणार नाही, संसाराचा त्याग करून चालणार नाही. मग संसारातच राहा, पण संसारातून अलिप्त राहा. अलिप्त कमळ जरी जैसे अलिप्त सत्यवादी करी संसार सुफल अलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी या संसारात राहतो, पण पाण्यात जसं कमळ राहतं ते पाण्यापासून वेगळं आहे. पाण्यातच राहिलं कमळ आहे, पण पाण्यापासून अलिप्त आहे. मग तसं सत्यवादी लोक या संसारात राहतात, पण संसार आपला नाही. एक दिवस याला सोडून आपल्याला जावं लागणार आहे याची जाणीव ज्यांना आहे त्याला संत सावता महाराज म्हणतात. तुम्हाला पटलं तर वाजवा. सावता महाराजांचा संसार असा होता, त्यांना हे कळलं हे खरं नाहीये, आणि मग त्यातनं ते परमार्थामध्ये तल्लीन झाले. सगळे संत तसेच. ज्ञानेश्वर महाराज तसेच. ते सांगतात, आसुनी संसारी जीवा वेगो करी, आसुनी संसारी जीवा वेगो करी, वेदशास्त्र उभारी पाय सदा, वेदशास्त्र उभारी पाय सदा. आसुनी संसारी जीवा वेगो करी आणि वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. माय बाबांनो विचार करा, वेदशास्त्र उभा हात जोडून प्रार्थना करतात बरं का, की तुम्ही संसारात आहात पण नामस्मरण करा. नामस्मरण प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि मग ज्याचं नामस्मरण करायचं आहे, लोक तो देव आहे की नाही शंका घेतात, मानत नाही. देव असता तर दिसला नसता का, आणि दिसला असता तर आम्हाला भेटला असता ना. ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी भेटत नाही, आम्ही त्याला मानत नाही. आता मला सांगा, बऱ्याच गोष्टी दिसतात त्या तरी खऱ्या असतात का? आम्ही आधीच सांगितलं, हरणाचं उदाहरण दिलं. हरणाचं पाणी आपल्याला दिसतं ते खरं नसतं, तरी हरण मरेपर्यंत प्रयत्न करतं, पाणी भेटत नाही. दिसतात त्या सुद्धा गोष्टी खऱ्या नसतात. आणखीन एक उदाहरण सांगतो रामायणातलं. आपल्याला रामायण माहिती आहे. रामायण आणि महाभारत माहीतच नाही असं कोण व्यक्ती हो? आता प्रत्येकाच्या घराघरात सुरू झालं ते रामायण महाभारत, सगळीकडेच आहे ना. रामायण आणि महाभारत माहित नाही असं व्यक्ती नाही. पण रामायणाचा एक प्रसंग सांगतो. भगवान श्रीराम चंद्र ज्या वेळेस वनवासात होते, पंचवटीतनं सीतेचं हरण झालं. रावणाने हरण सीतेचं केलं, आणि मग सीतेच्या शोधार्थ राम लक्ष्मण उत्तर भारतात गेले. आपल्या महाराष्ट्रातून पंचवटीमध्ये, नाशिकमध्ये ती घटना घडली. सीतेचं हरण होत असताना जटायू काकाने बघितलं, आणि त्या ठिकाणी घनघोर रावणाचं युद्ध झालं. सीतेला वाचवण्याचा प्रयत्न केला जटायूने, पण रावणाने करपण नावाचं शस्त्र काढलं, जटायूचे पंख छाटले. आणि मग आता राम राम करत 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 रामाची वाट पाहत राम त्या ठिकाणी जटायू रक्ताच्या थरवड्यात पडला. ताकेत तीर्थामध्ये, इगतपुरी तालुका ताकेत तीर्थ, तिथं जटायूचं समाधी स्थान आहे. राम आले, जटायूच्या मुखातून राम राम शब्द चालू होता. रामाने सांगितलं, काका तुमची दशा अशी कोणी केली? प्रभू माझी दशा? हा काका, रावणाने केली. कशामुळे काका? प्रभू रामाची सीता अर्थात तुमची पत्नी त्याने चोरून नेली, आणि सीतेचं हरण होत असताना मी बघितलं, त्याला धावलो मदत करण्याकरता सीतेला, पण त्या ठिकाणी माझे पंख छाटले हो त्याने. बरं, कशामुळे दशा? त्याच्यामुळे झाले. नाथ दशा दशनन येकी, नाथ दशानन येकी, जनक सुता सीता, जनक सुता सीता.
श्रीरामचंद्र भगवान की जरा जोशात म्हणा ना, जय श्रीराम. जाटाई काका रक्ताच्या तळव्यात पडलेला होता. रामाने विचारलं, काका जे प्रभू ही दशा कोणी केली तुमची? रामा, काय काका? त्या रावणाने केली. रावणाने नात दशानन यही गति किन्नी जनका सुता सीता हरिलेनी जनका सुता सीता हरिलेनी. कशामुळे घडलं? तर त्यांनी जनकाची कन्या सीतेचं हरण केलं. नात दशानन यही गति किन्नी नात दशानन यही गति किन्नी जनक सुता सीता हरिलिन्नी जनक सुता सीता हरिलिन्नी. धन्यवाद. बरं का महाराजजी, कशामुळं? रामाने विचारलं, नात ही अशी दशा कोणी केली? आणि मग त्यावेळेस जटायूने उत्तर दिलं, नात दशानन यही गति किन्नी जनक सुता सीता हरिलिन्नी नात दशानन यही जनक सुता सीता हरिलिन्नी. धन्यवाद. वा वा, काय गोड वातावरण आहे. तुमच्याकरता आणखीन एक चौपाई म्हणतो, पण तंतोतंत मात्र राम भरोसे राम विनो राम नाम विश्वास राम भरोसे राम विनो राम नाम विश्वास हे सुमिरन सुमंगल कुशल सुमिरन सुमंगल कुशल मागल सुखीता यावर रामचंद्र की जय उमा महादेव की जय हनुमान की जय वनरवै संत की जय. आता वाजवा एवढं तंतोतंत वाजवलं कोण? धन्यवाद. असं पटलं तर वाजवत जा. टाळी वाजवल्याने आयुष्य वाढतं महाराज. विठाल नात दशानन येई गती किन्नी जनक सीता सीता हरलिन्नी. मग जनकाची सीता हरलिन्नी आणि चोरी केली. आणि म्हणून मी धावून गेलो प्रभू, पंख छाटले त्या चांडाळाने, सीतेचं हरण केलं. राम शोधार्थ गेले, त्याचा उद्धार केला. कोणाचा? अरे वा 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 वा, काय पोरे मोठे पाहत होतो. कोणी सांगा ना, यांनी सांगितलं पुढला. वा वा बाबा, इथे लहान लहान असे तर मोठे कसे. धन्यवाद. बरं झालं जाटाईचा उद्धार केला. बरोबर आहे. काय आले पाचशे पांडव बसवले चौकात बाबा. वा, आपलेच ना गावातले. धन्यवाद. काय मुलं आहे हो, काय गोड आहे. मला लाल लाल म्हणून सफरचंदन काय पोर आहे. पोराचं वर्णन केलं की कीर्तन झाल्यावर चहा भेटते, ध्यानात ठेवा. पोराचं वर्णन केलं की आई प्रसन्न होते. बरोबर आहे की नाही? बाळाचं वर्णन झालं, आई प्रसन्न होते. मग ते आई म्हणते का कीर्तन संपल्यावर मिस्टरला, हे महाराज कुठले? अगं असू दे. नाही पण कुठलं आहे? असू दे ना. अरे कुठलंही पण बघा ना कुठलं आहे. ते अडबंगनाथ संस्थान भामटांचे. बघ मी म्हणत होते. काय म्हणत होती? नाही तसं काय नाही, पण मी म्हणत होते. काय म्हणत होती? नाही तसं काय नाही, पण मी म्हणत होते त्यांना घरी चहा प्यायला बोलवतो का कीर्तन झालं. कशामुळे? आपल्या पिंड्याचं वर्णन केलं, आई प्रसन्न होते. म्हणजे बाळाचं वर्णन केलं, प्रसन्न कोण होतं? जरा बोला बघा तुम्ही. आई प्रसन्न होते. आणि मग ती म्हणजे तिच्या मिस्टरला, याच्या वडिलाला सांगते महाराजांना चहा घ्यायला बोलवा. म्हणजे बाळाच्या वर्णनामध्ये प्रसन्नता आईची आहे. त्याच्या उलट घडलं तर एखाद्या बाईला म्हटलं बाळाच्या ऐवजी याचं वर्णन करायच्या ऐवजी आईचं केलं तर काय आई सुंदर, चप्पल नाही काढणार. आईला सुंदर म्हणून नाही चालणार. आईला सुंदर बरं का चौथा, आईला सुंदर म्हटलं की चप्पलच हातात येईल, पण बाळाला सुंदर म्हटलं की चहा नाश्ता भेटेल. हे बाळाच्या कौतुकात आई प्रसन्न आहे. मग आई बाप म्हणजे भगवंत आहे. आणि चौथा महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज हे संत आहे. ज्यांचं नाव घेतलं की विठाई प्रसन्न होती. हे ध्यानात ठेवा. विठाई जगाची आई
आपल्यावर प्रसन्न होतंय म्हणून या संताचं नाव घ्यायचंय. आज माय बापांना संतांचं भजन करायचंय. असो माझा विषय बदलेल. विचारलं काय झालं, कोणाचा उद्धार? जाटावीचं. काय पोर आहे बघा बाबा, जाटावीचा उद्धार केला. ते आपल्या महाराष्ट्रात घडलं. नाशिक जिल्ह्यात विगतपुरीमध्ये त्यांचं स्थान आहे. जाऊ नाही कधी गेले तिकडे तर. आणि मग सांगा, रामनाव जटावीने घेतलं बाबा तर त्याचा उद्धार झाला. माणसाने घेतल्यावर का होणार नाही हो? रामनाव जटावी पक्षी आहे. पक्षामध्ये गिद्धराज पक्षी आहे, जटाई पक्षी आहे. जटाईपेक्षा गिद्ध कोणता पक्षीच नाही. त्याला आपल्या भाषेत गिधड म्हणतो आपण. गिधड वंशामध्ये जन्माला आला तो जटायू गिधड पक्षी. पण राम नाव मुखाला आलं त्याचा उद्धार झाला मारताना. म्हणून भगवंत सांगतात अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम हे प्रियाति स्वद्भवम याति नस्तत्र संशया अंतकाळी ज्याच्या नामाधे मुखा तयाची या सुखा पार नाही. त्याच्या सुखाला बरोबर राहत नाही. आणि म्हणून तुळशीदास वर्णन करतात ज्या तर नाम मरत मुख मरतानी राम नाव मुखात आलं जटावीच्या. त्याचा उद्धार झाला. तुळशीदास आणि रामायणात चौपाई लिहिलेले फार गोड आहे त्या. जागर राम मरत मुख आवा आदमयी होई सोयी गती पावा. म्हणजे देव स्वरूप झाला. देव पाहावया गेलो तेथे देवची ही देव स्वरूपता प्राप्त झाली. कशामुळे? राम नावामुळे. म्हणून ते देवाचं नाव आपण घेतलं पाहिजे. असा जो राम आहे परिणाम त्याचं दर्शन झालं. त्याचा उद्धार करून भगवान परमात्मा दक्षिणेकडे गेले. शबरीचा उद्धार केला. सुग्रीवा संग मैत्री केली. बालीचं कल्याण केलं आणि राम रावणाचं युद्ध झालं. झालं बरं का रामायण ते संपला का महाराज? वेळ कमी ना. रामायण संपलं. माझा मुद्दा कशा करताय? तिकडे ज्यावेळेस लंकेत जात असताना श्वेतू आणण्याच्या आधी सीतेच्या शोधाला कोण गेलं? नाही, बजरंगबली हनुमान गेले. हनुमान सीता शोधायला गेले महाराज. सीतेचा शोध लावायला हनुमान गेले. जेने सीता शोधविले राम सीता भेटविले. जेने सीता शोधविले राम सीता भेटविले. आईचा मारुती उपकारी तुका डोळे जनावर. आईचा मारुती उपकारी तुका डोळे जनावरे. मी आडवं घुसून पाहिलं सरळ ते कसं पक्केच एकदम. वा एकदम पक्के. नाही तर आमची गादी अडबंगनाथ अशी अडबंगच भेटतात बऱ्याच ठिकाणी. महाराज सुंदरा आपले कुठले आहेत? मग माझ्या जवळची मी श्रीरामपूरचा आहे ना. नाही ते तुम्हाला माहिती म्हणतं काय हरकत. असो काय सांगत होतो मी? मला असं झालं कसं हनुमान गेलो. वा वा काय पोरं बघायचं होतं. मग हनुमान गेले लंकेमध्ये. सीतेचा शोध लावला आणि सीतेचा शोध लावल्यानंतर महाराज हनुमंताने लंका जाळली लंका. दन्ने दन्ने म्हणे तुका. मग लंका जळवली. त्रिताल रावली हनुमंताने. बडबड 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 अग्नी पेटला. आणि तो लंका जाळवलेला प्रसंग कलियुगामध्ये 11 ऑक्टोबरला. आज किती आहे? 11 ऑगस्ट आहे ना महाराज. लखनगिरी 11 ऑगस्टला बरं का. 11 ऑगस्टला जर पडद्यावर चित्र दाखवलं म्हणजे रामाची लंका हनुमंताने जाळवली. ते बडबड 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 पेटली. लंका जाळवली, बडबड पेटली. पडद्यावरती तो लंका जाळवायचा प्रसंग 11 ऑक्टोबर रोजी जर आज 11 ऑगस्ट रोजी दाखवला आणि बडबड लंका जळत दिसली तर आता सांगा हनुमंताने लंका जाळवली. तो अग्नी पेटलेला बडबड बडबड अग्नी पेटला. सांगा डोळ्याने अग्नी दिसतो तो खरा आहे का? जरा बोलाकडे पहा. पडद्यावरचा अग्नी दिसतो डोळ्याने तो खरा आहे का? नाही. दिसतोच नाही का? दिसतो.
डोळ्याने दिसतो हे खरं आहे, पण अग्नी खरा नाही. दिसतो हे जरी खरं असला तर अग्नी खरा नाही, आणि अग्नी खरा असला तर कापडावरचा पडदा शिल्लक राहिला असता का? तुम्ही जागी आहे ना? म्हणजे तो पडद्यावर अग्नी दिसतो तो खरा कागद म्हणजे पडदा शिल्लक राहिला नसता का? डोळ्याने दिसतो पण तो खरा नाही. मग बऱ्याच गोष्टी डोळ्याने दिसतात त्या सुद्धा खऱ्या नाही. मग जाऊ द्या, मग ज्या गोष्टी दिसत नाही त्या खऱ्या आहे का? नास्तिकवादी म्हणतात दिसत नाही म्हणून आम्ही देवाला मानत नाही. मग ज्या दिसतात त्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत का? मग मायबापांनो, आता इथं हे स्पीकर चालू आहे, मशीनीतनं करंट आला, आता या करता ह्यो जो करंट आला तारीतनं आला की नाही? मग त्या तारीतनं करंट कसा आला? दिसतो का? तारीतून करंट आला तो दिसतो का? मग तारीत करंट नाही का? आहे. दिसतो का? नाही. मग नाहीये का? आहे. मग आहे तो दिसतो का? नाही. नसल दिसत आणि मानत नसेल तुम्ही त्या तारीमध्ये करंट नाही, तर कीर्तन झाल्यावर हात लावून बघा काय गुदगुलं होईल का? तारीमध्ये करंट आहे पण दिसत नाही, म्हणून नाही दिसत म्हणून मानायचं नाही का? दिसत नाही म्हणून मानायचं नाही असं नाही. तो आहे त्याच्याकरता क्रिया करावी लागते. तसं दुधामध्ये लोणी आहे, दिसतं का? मग नाहीये का? मग आहे तर दिसतं का? मग त्याकरता क्रिया करावी लागते. मायबापांनो, देव आहे तसं दुधामध्ये लोण्यामध्ये लोणी आहे, पण दिसण्याकरता काय करावं लागेल? म्हणतोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. देव जगामध्ये आहे, विश्वामध्ये आहे, पण पाहण्याकरता आम्हाला ती भक्ती करावी लागेल. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा, एवढा प्रभू भावे. देव आहे आमच्या संताला दिसला, माणसाला दिसत नाही. माणसाला दिसत नाही का? माणसाच्या दृष्टीमध्ये मलिनता आहे बरं का, विकार आहे. जोपर्यंत विकार जात नाही, मलिनता जात नाही आणि दृष्टी आपल्याला दिव्य प्राप्त होत नाही संत कृपेची, तोपर्यंत विश्वात्मक विश्वंभर विश्व प्रभू आपल्याला दिसत नाही. मग त्याकरता संतांना सर्वत्र दिसला आहेस, तो दिसला त्यांना. विठ्ठल जळस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची. सगळीकडे आहे तो दिसला, आहे दिसला संतांना. आपल्या सर्वांना माहिती ज्ञानोबा राहिला तो कुठं कुठे दिसला.
परमात्मा सर्वत्र आहे, दिसतो त्यांना सर्व घटी राम. तो सर्व घटाघटामध्ये राम भगवान परमात्मा आहे. देव सर्वत्र आहेत, देव नाही अशी जागा नाही. संतांना तो सर्वत्र दिसला बर का. मग हृदया माझे मी रामू, सर्व सुखासी आरामू, का भ्रांतीशी कामू विषया बरिया. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात तो सर्वत्र आहे, हृदयात आहे बर का. हृदयातला राम सर्वत्र आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निवेष्टो मत स्मृती ज्ञान मोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव विद्यो वेदांत वेद विदेव चाहम. सर्वत्र आहेत माय बापानो. गतिर्व्रता प्रभु साक्षी निवास शरणं श्रुत प्रभव प्रलय स्थानं निदानं बीजमव्ययम्. ऐसा जो समर्थ तुम्ही या जगाचा नाथ, गगना ऐसा साक्षीभूत आपणची झाला आहे. तो भगवान परमात्मा सर्वत्र आहे. तुकाराम महाराजांना सर्वत्र दिसला आणि ते म्हणाले आता देव सर्वत्र आहे, पाय कुठे देऊ. कहा पगडारो देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा, देखे तो सब वहीने घेरा. काना रे मन मोहन लागा, देखे तो सब विसरू को पागा. आप गडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा, देखे तो सब वहीने घेरा. तुकाराम महाराजांचं हिंदुस्थानी आपण गवळणीतलं प्रमाण आहे. आता जास्त प्रमाण झाले म्हणून महाराजांनी इशारा केला बा आपला वेळ संपेल. वा वा, तरी मदत चांगली केली बा, धन्यवाद बरं. देव आहे सर्वत्र. बंद कर साहेब, देव नाही अशी जागा नाही. का पगडारू देखे आणि रा, देखे तो सब वहीने घेरा. काना रे मन मोहन लाल, सबई विसरो देखे गोपाल. आहे सर्वत्र. चोपदर मामा देव सर्वत्र आहे. ज्यांना दिसला त्याला संत म्हणतात. आमच्या सगळ्या संतांना देव दिसला. कुठे कुठे नामदेव महाराजांना देव दिसला, त्यांना भेटला दिसला नाही. मग काय केला. नामदेव महाराजांच्या हाताने देव जेवला. नोय हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हा तिचा मृत्यूची बी किंवा त्याच्या पलीकडं. फिराविले देवळ जगा माझी ख्याती, फिराविले देवळ जगा माझी ख्याती. त्या ठिकाणी नामदेवाला मंदिरात भेटला, जेवण केलं. अंधुदय देवाच्या म्हणजे देवाने नामदेवाच्या हाताने फिरविले देवळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला. मग आपल्या सर्वांना विचार करा, नामदेवाला देव भेटला दिसला, तुकाराम महाराजांना देव दिसला भेटला दिसला भंडारवर. तुकाराम महाराजांनी काय करावं. तुकाराम सोडून सारे काम भजनात दंग. हे भजनात रंगायचे नाही महाराज. पांडुरंग हारी, पांडुरंग हारी, पांडुरंग हारी, जय जय पांडुरंग हारी. पांडुरंग हारी,
पांडुरंग हारी, पांडुरंग हारी, जय जय पांडुरंग हारी. त्या ठिकाणी मंडळ डोंगरावरती त्यांना दिसला संतनाथ महाराजांना सर्व समाजामध्ये जय जय दृष्टी दिसे ते ते हारी रूप, जय जय दृष्टी दिसे ते ते हारी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही रे, पूजा ध्यान जप त्यासी नाही. जय जय दृष्टी दिसे ते ते हारी रूप, जय जय दृष्टी दिसे ते ते हारी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही रे, पूजा ध्यान जप त्यासी नाही. तो देव सर्वत्र दिसला ते संतनाथ महाराज. डोळ्यांनी जिकडे पाहावं तिकडं त्यांना देव दिसावा. विचार करा काय दृष्टी असेल हो नाथांची. जे जे दृष्टी दिसे ते ते हारी रूप, पूजा धन जप त्यासी नाही, नाही रे, पूजा ध्यान जप त्यासी नाही. मग त्याला ध्यान करायची गरज नाही, पूजा करायची गरज नाही. का? देवच सर्वत्र दिसायला लागला. माझे गुरुवारी नारायणगिरी महाराज या समाजामध्ये देव पाहत होते. ज्यांना सगळ्या समाजात देव दिसायचा ते म्हणायचे समाज सेवा ही ईश्वर सेवा आहे. ते नारायणगिरी महाराज संत झाले. त्यांना सर्वत्र देव दिसला. माझे संत सर्वत्र देव पाहणारे आमचे सावता महाराज सगळ्या संतातले संत शिरोमणी. आपल्या कामधंदा व्यवसाय शेतकरी वर्गातले आपण तुम्ही आम्ही आहोत. सावता महाराज शेती करत होते. शेती करत असताना त्या ठिकाणी मळ्यामध्ये गेले. मळ्यामध्ये गेल्यानंतर मायबापांनो सावता महाराजांच्या मंडळीने सांगितले बघा हे 10 वाफे निघून झाले पाहिजे तोपर्यंत मी स्वयंपाक घेऊन येते. आता नेरीन दुपारचं जेवण घेऊन येते म्हटल्यानंतर बाई जरा म्हणजे चांगल्या होत्या असं म्हणायचं, बाकी काही नाही, कडक स्वभावाच्या होत्या. हे बघा 10 वाफे झाले पाहिजे निघून. सावता महाराज म्हटले बरं 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 तू भाकरी घेऊन ये मागून, मी जातो पुढे. आले मळ्यामध्ये. सावता महाराज मळ्यामध्ये आले. महाराज त्या ठिकाणी कुरपा आणलेले आहेत, विळा आणलेला आहेत निंदायला. सुंदर असणारे त्या ठिकाणी निंदायला सुरुवात केली. समोर असणारे कांदे दिसले, काही मुळे दिसले, काही भाजी दिसली. त्या कांद्याकडे महाराजांनी एक दृष्टी लावून पाहिलं. ते कांदे निंदता निंदता ते कांदे राहिले नाही, त्या ठिकाणी मुळा राहिला नाही आणि भाजी राहिली नाही. मग त्या कांद्यामध्ये मुळ्यामध्ये भाजीमध्ये त्यांना पांडुरंग विठ्ठल दिसू लागला आणि त्या मळ्यामध्ये ते भजन करू लागले. मुखातून शब्द बाहेर पडले हे देवा आता कांदा तूच आहे, मुळा तूच आहे आणि भाजी तूच आहे. अभंगच पहिलं कांदा मुळ्या
संत श्रेष्ठ सावता महाराज, त्यांना कांद्यामध्ये देव दिसला, मुळ्यामध्ये देव दिसला, बाजीमध्ये देव दिसला. आपले बरेच माणसं देवळात जातात, देवळात दर्शन घेताना डोळे बंद करतात. मला सांगा, देवळात गेल्यानंतर डोळे बंद दर्शन घेताना करू नये. डोळे भरून या, पाहिन तुझे मुख, हेची मज सुख देई देवा. देवा अरे सुख दे बाबा, डोळ्याने तुझं मुख होऊ दे. आणि म्हणून काय माणसं तिथं जाऊन बंद करतात डोळे. डोळ्याने देवाला पाहावं आणि मग घरी येऊन डोळे बंद करत त्याला आठवावं, ही पद्धत आहे. काय काय माणसं तिथे गेल्यावर डोळे बंद करतात. नाही, असं चालणार नाही. आधी डोळ्याने देवाला व्यवस्थित पाहावं. डोळे तुम्ही घ्या रे सुख सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख सुख. डोळ्याला सुख मिळवायचं असेल तर पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळ्याने देव बाबा हे सुख घ्यावं. सावता महाराज मंदिरात नाही गेले, आपल्या मळ्यामध्ये आले. कर्म सोडलं नाही. कर्मानुबंधी मनुष्य लोकी नरोपमश्य ततोपलभ्यते नामतो न जीर्ण समृद्धीता अश्वत्थमेनं श्रीरुणमुदा. कर्म सोडलं नाही. शेतकऱ्याचं कर्म आहे शेती करणं. शेती करता करता चित्तवृत्ती भगवान परमात्म्याशी एकरूप झाली आणि त्यांना कांद्या मुळामध्ये देव दिसू लागला. कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझे, सर्वत्र देव आहे दिसू लागला. आणि मग कुठं कुठं हो, कांद्यामध्ये आहे, मुळ्यामध्ये, भाजीमध्ये, एवढ्याने भागलं नाही. दुसऱ्या चरणात लसूण मिरची
विठोबा रुक्माई सर्वत्र देव दिसायला लागला. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. ही अवस्था आपली सर्वांची व्हावी. देव पाहण्याकरता पुढे जाऊ नका. आहे तिथून दृष्टी शुद्ध करा, भाव शुद्ध करा. देव आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. भाव शुद्ध असेल देव सर्वत्र भेटतो. कोणाविषयी स्वप्नात वाईट भावना येऊ देऊ नका. कोणाविषयी वाईट विचार करू नका. कोणाचं कधी वाईट करू नका. अंतकरण चित्त शुद्ध ठेवून जर भक्ती केली, नामस्मरण केलं तर सर्वत्र आपल्याला देव दिसतो. आहे तो पण सद्गुरूंची कृपा व्हावी लागते. सावता महाराज दुसरीकडे गेले नाही. आपल्या प्रपंचामध्ये मग्न असताना कर्तव्य कर्म करत राहिले आणि कर्म मात्र निष्काम भावनेने केलं. निष्काम कर्म केल्यानंतर सकाम भावनेचा भगवान परमात्मा अंतकरणामध्ये प्रगट झाला. तो सर्वत्र दिसू लागला. मोठ नाडा विहीर दोरी अवघे व्यापिली पंढरी. सर्वत्र तो आहे. आणि मग आता कुठे शोधायला जाण्याची गरज नाही. ज्या मळ्यामध्ये सावता महाराज होते त्या सावता महाराज मळ्यामध्ये सर्वत्र देव दिसू लागला. आणि मळ्यामध्ये भक्ती केली. कशी भक्ती केली? शेवटचं सावता म्हणे गेला मळा. सावता म्हणे गेला मळा. सावता सावता
विठ्ठल पायी गोविला गळा, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी. दौत्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी श्री क्षेत्र बायजाबाई जेऊर या ठिकाणी सालाबादप्रमाणे त्रिदिनी उत्सव हा सोहळा आपल्या इथे चालू आहे. समस्त सावता महाराज भक्त परिवार, आयोजक संयोजक सर्वांचे एकत्रीकरणाने हा सुंदर सोहळा आज भक्तिमय वातावरणामध्ये पूर्णत्वाकडे जात आहे. जीवने दुर्लभ आहे, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. भगवंताचं चिंतन, भगवंताची भक्ती करा. कधी कोणाला जावं लागेल हे सांगता येत नाही. असं कोणी व्यक्ती आहेत का पुढच्या वर्षी मी इथे राहीलच अशी गॅरंटी देईल का? देता येणार नाही महाराज. म्हणून आपण आज आहोत ना, देवाने संधी दिलेली आहेत आपल्याला जगण्याची. त्याला विसरू नका, त्याची भक्ती करा, त्याचं नामस्मरण करा आणि आपला उद्धार करून घ्या. झालेली सेवा सावता महाराजांच्या संतांच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देतो. अत्यंत कुशल असं नेतृत्वाने नियोजनाने हा सप्ताह इथे त्रिदिनी महोत्सव कार्यक्रम पार पडत असतो. आदरणीय बाळकृष्ण महाराज बोंदे आणि हरिभाऊ महाराज बोंदे बाबांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने, जेवरकर बाबा आपल्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाने हा सप्ताह मृदुंगाचार्य, गायनाचार्य, चोपदार मामा यांच्या सर्वांच्या एकत्रीकरणाने आमच्या गावची भजनी मंडळी, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी, तरुण वृद्ध, विद्यार्थी वृंद अत्यंत गोड आहेत. लहान लहान हे 5 पांडव इथे येऊन बसलेले आहेत. बरं वाटलं बा, खरे भेटले. लहान लहान पोरं नाही तर पुढं बसतच नाही, आणि बसले तर आशे बसत नाही. त्याबद्दल धन्यवाद देतो. झालेली सेवा देवाची चरणी समर्पित करतो. कुठलंही काम करत असताना प्रेमाने करा, श्रद्धेने करा, तेव्हा आपल्याला फल प्राप्त होत असते. आणि म्हणून श्रद्धा नसेल, प्रेम नसेल, बरं का, भगवंताच्या भक्तीमध्ये आज मी नेहमी सांगतो, तुम्ही आज युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक संत पाहतो, प्रेमानंद महाराज. वृंदावनमध्ये असे एक संत आहे, त्यांचं नाव प्रेमानंद महाराज आहे. त्यांच्या महाराज दोन्ही किडनॅप फेल आहे. एक नाही, दोन्ही किडनॅप फेल आहे. वृंदावनचे प्रेमानंद महाराजचे दोन्ही किडनॅप फेल आहे. मग त्यांना मीडियावाल्याने विचारलं, महाराज दोन्ही किडनॅप फेल असताना हे तुमचं जीवन चरित्र कसं चाललंय, जीवन कसं चाललंय? त्याने फार सुंदर उत्तर दिलं, हे बघा, दोन्ही किडनॅप माझ्या फेल आहे, पण एका बाजूला माझी राधा आहे आणि एका बाजूला कृष्ण आहे, ते सर्व चालत आहे. राधा 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 भक्ती रात्रंदिवस करतात. रात्रंदिवस वृंदावनमध्ये राधा राधा नामाचं घोष करतात. वृंदावनच साधन आहे ते. अरे वृंदावन का महिमा, अरे वृंदावन का महिमा जान न सके कोई. अरे दाल दाल पर पाते पाते पर राधे राधे होय. दाल दाल पर पाते पाते पर राधे राधे होय. दाल दाल पर पाते पाते पर राधे राधे होय. दाल दाल पर पाते पाते पर राधे होय. महाराज, त्या वृंदावनचं काय वैशिष्ट्य आहे? वृंदावन का महिमा जान न सके कोई. दाल दाल पर पाते पाते पर राधे राधे होय. तिथले झाडाचे पत्ते पत्ते सुद्धा राधा राधा म्हणतात. वृंदावने आनंदो रे, वृंदावने आनंदो रे, वृंदावने आनंदो त्या वृंदावनामध्ये राधा नामाची भक्ती चालू आहे साहेब. राधा 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 नामाचं भजन चालू आहे.
आणि आनंद आहे. बाधा दूर होती महाराज, राधा म्हटले नाही बरं का. राधा शब्दाचा उच्चार केला की बाधा दूर होते. ती राधा, आहा हा हा, काय रात्रंदिवस राधा आहे. राधा राधा जपा करो, अरे राधा राधा जपा करो, कृष्ण नाम रस पिया करो. राधा राधा जपा करो, कृष्ण नाम रस पिया करो. राधा राधा जपा करो, कृष्ण नाम रस पिया करो. राधा राधा जपा करो, कृष्ण नाम रस पिया करो. हे राधा राधा जपा करो, कृष्ण नाम रस पिया करो. राधा राधा जपा करो, कृष्ण नाम रस पिया. राधा नावाची भक्ती आहे. राधा तू मणी भागिनी कवन तपस्या की. राधा तू मणी भागिनी कवन तपस्या की. हर तीन लोक के तारण हर रद, तीन लोक के तारण हर तू रे आधी. म्हणजे तिन्ही लोकांचा तारणहार कृष्ण, राधेच्या आधीने ती राधा आहे. हा हा हा, भागवतामध्ये काय सुंदर वर्णन आहे. राधेचं वर्णन फार सुंदर आहे महाराज. काय राधा आहे. राधा राधाचं भजन आज सगळ्या वृंदावनामध्ये करतात. म्हणून प्रत्येकाने भजन केलं पाहिजे. राधा म्हणा, कृष्ण म्हणा, राम म्हणा, गोविंद म्हणा, सगळे देव एकच आहे. आणि म्हणून अशी राधा जीवनाची बाधा दूर करते. आणि म्हणून एकदा तरी आता वृंदावनला जाऊन या बरं का. प्रेमानंद महाराजांनी जगात क्रांती केली. त्यांचे विचार आज तरुण युवक युवती फार ऐकताय, सगळेच माणसं ऐकताय. फार सुंदर विचार प्रेमानंद महाराजांचे. आज वृंदावनामध्ये शिपायापासून तो मंत्र्यापर्यंत, जे कलेक्टर, नवे नवे आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मूजी सुद्धा जाऊन आले दर्शनाला. विराट कोहलीसारखे क्रिकेटपटू त्यांच्या दर्शनाला जाऊन आलेत. अनेक जातात. प्रेमानंद महाराज असे क्रांती करणारे संत आज आहेत. राधा नावाने जप करतात. आमची तीच राधा, तोच कृष्ण, त्या देवाची भक्ती सावता महाराजांनी आमच्या मळ्यामध्ये केली. तो कृष्णच विठ्ठल आहे आणि तोच विठ्ठल कृष्ण एकच आहे. रुक्मिणी माता तिथूनच आलेली इथे आहे. आणि म्हणून भजन करतात, देव प्राप्त होतो. कुठलीही गोष्ट श्रद्धेने केली की फल प्राप्त होत असतं. कशा करता मी सांगतो, कोणतंही काम करताना श्रद्धेने करा. आमचे चौकदार मामा बघा ना, मला फोन केला त्यांनी. चौकदार मामा धन्यवाद आहे तुम्हाला. खऱ्या अर्थाने मध्ये मोठं एक संकट आलं त्यांच्यावर, आपल्या सर्वांना माहिती असेल. चिरंजीव गेले तरी पण भक्ती सोडली नाही. त्यांच्याकरता मनापासून दुःख जन्म मृत्यू आपल्या हातात नाहीये कोणाच्या, पण भक्ती करणं आपल्या हातात आहे. आमच्या चौकदार मामाला धन्यवाद देतो. त्यांच्या मुलालाही त्या ठिकाणी चिरशांती लाभावी. जाता जाता महाराजजी तुम्हाला चांगलं उदंड आयुष्याला व्हावं ही देवाची चरणी प्रार्थना. पूजनीय महाराजजी, आज खऱ्या अर्थाने आपली दिंडी आहे. बायजाबाईची दिंडी म्हटली की सर्वात वैभवशाली दिंडी आहे. हे मोठी दिंडी आहे. बायजा मातेची कृपा तुमच्यावरती. आपलं नाव महाराष्ट्रभर ख्याती आहे. या दिंडीमध्ये आम्हाला वामन भाऊ, विलास भाऊ एका रस्त्याला भेटले. दिंडीला कीर्तनाला घेऊन आले होते 10 वर्षापूर्वी. आज बरोबर आहे ना महाराज, पहिल्यांदा अनेक वेळेला रस्त्याने कीर्तन झाले. असो, सर्वांना धन्यवाद देतो. आणि एकदा पुनश्च आपल्याला वृंदावनचं निमंत्रण देतो. आमचे 29 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालखंडात तिथे यात्रा आणि भागवत कथा आहे. आपल्याला कोणाला वृंदावनला येण्याची इच्छा असेल तर भागवत कथा ऐकण्यासाठी 7 दिवस कृष्णाची ओवीत आपण लाभ घेऊ शकतात. नक्कीच या. पुनश्च झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो. श्रद्धा ज्ञान देती है, नम्रता मान देती है. श्रद्धा ज्ञान देती है, नम्रता मान देती है, योग्यता स्थान देती है. ये तीनों अगर मिल जाए तो दुनिया सम्मान देती है. विठ्ठल जय.